नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राम गायकवाड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलद्वारे ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची आहे. ई पीक पाहणीची पद्धत काय आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर चला आता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात आधी प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणीचं लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करून घ्यायचे आहे व डाउनलोड झाल्यानंतर इथे ओपनवरती क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपल्याला राईट साईडला स्वाईप करायचं आहे, इकडे स्वाईप करायचं आहे. अशा प्रकारे स्वाईप केल्यानंतर इथे आपल्याला महसूल विभाग निवडायचा आहे. महसूल विभाग निवडून झाल्यानंतर आपला जो महसूल विभाग असेल तो निवडायचा आहे व नंतर इथे या बाणावरती क्लिक करायचं आहे. बाणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतील. येथे आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. थोडासा लोड घेत आहे, सर्व्हर प्रॉब्लेममुळे थोडासा लोड घेत आहे. आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. येथे आपला मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे खातेदाराचे नाव, जर आपण खातेदाराचे नाव आधीच निवडून ठेवलेले असेल तर येथे निवडू शकता, किंवा येथे आपल्याला नवीन खातेदार नोंदणी करायची असेल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. नवीन खातेदार नोंदणीवरती क्लिक करायचं आहे व नंतर मिळेल. येथे आपला जिल्हा निवडायचा, पहिल्यांदा विभाग निवडायचा आहे व नंतर जिल्हा निवडून घ्यायचा आहे व खाली तालुका, जो आपला तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे व नंतर गाव निवडून घ्यायचं आहे व नंतर बाणावरती क्लिक करायचं आहे. हिरव्या बाणावरती याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला नंबर टाकून शोधाव्या बटनावरती क्लिक करत आहे. शोधाव्या बटनावरती क्लिक करायचं आहे. येथे शोधाव्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला सातबाऱ्यावर जेवढ्या जणांची नावं आहेत किंवा किती जणांची नावं आहेत ते सर्व खातेदार येथे दाखवले जातील. येथे आपल्याला खातेदार निवडायचा आहे व येथे हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे. हिरव्या बाणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डबल हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे. येथे पुढेवरती क्लिक करून घ्यायचं आहे, किंवा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर मोबाईल नंबर बदलून घ्यायचा आहे व नंतर पुढेवरती क्लिक करायचं आहे. आपण पाहू शकता पुढे केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपण ज्याची नवीन नोंदणी केलेली आहे त्याचे इथे आपल्याला नाव दिसेल, त्या नावावरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला आपल्या प्रविष्ट मोबाईल नंबरवरती एक OTP येईल 4 अंकी, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर OTP टाकून झाल्यानंतर इथे हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे. हिरव्या बाणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. येथे पीक माहिती नोंदवा, किंवा कायमपड नोंदवू शकता, किंवा बांधावरची झाडे नोंदवू शकता, किंवा आपली माहिती अपलोड करू शकता. जर ऑफलाईन आपण अपलोड केलेली असेल तर अपलोड करू शकता. येथे आपल्या गावातील किती खातेदारांनी ई पीक पाहणी केलेली आहे येथे पाहू शकता. तर आपल्याला ई पीक पाहणी नोंदवा याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपला खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे. नंतर आपला जो गट क्रमांक असेल तो गट क्रमांक इथे निवडायचा आहे. नंतर आपल्याला हंगाम निवडून घ्यायचे आहे, खरीप आहे किंवा रब्बी. येथे आपल्याला हंगाम निवडून घ्यायचे आहे. येथे खाली पिकाचा वर्ग जो असेल तो निवडून घ्यायचा आहे. पिकाचे झाडांची नावे म्हणजे सोयाबीन असेल किंवा आपलं उडीद मूग असेल त्याचे निवडून घ्यायचं आहे. येथे आपल्याला आपण क्षेत्र किती भरले आहे, आपल्याला सोयाबीनसाठी क्षेत्र किती भरले आहे किंवा उडीद मुगासाठी क्षेत्र किती भरले आहे ते क्षेत्र इथे टाकून घ्यायचे आहे. नंतर आपल्या शेतामध्ये जलसिंचनाचे साधने म्हणजे आपल्या शेतात विहीर आहे किंवा कालवा आहे किंवा इतर काय असेल तर येथे ते टाकून घ्यायचे आहे. व नंतर येथे
सिंचन पद्धती निवडा. सिंचन पद्धती निवडामध्ये आपल्या शेतामध्ये काहीही असेल, म्हणजे आपल्या शेतामध्ये आपल्या ठिबक असेल, तुषार सिंचन असेल, ते निवडून घ्यायचे आहे व इथे पेरणी केलेला दिनांक, इथे पेरणी केलेला दिनांक टाकून घ्यायचा आहे व नंतर पुढे जा हे बटन याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे जा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला छायाचित्र निवडा. छायाचित्र 1 किंवा छायाचित्र 2 हे आपल्याला असे ऑप्शन दिसतील. त्याच्यावरती आपल्याला आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून घ्यायचा आहे. आपल्याला अशा प्रकारे दाखवेल. ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे व नंतर येथे पिकाचा फोटो निवडून घ्यायचा आहे. येथे आपण पाहू शकता अशा प्रकारे पिकाचा जो फोटो आहे येथे क्लिक करायचा आहे. नंतर येथे राईटवरती क्लिक करायचं आहे. येथे पाहू शकता आपण येथे राईटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर छायाचित्र 2 याच्यावरती क्लिक करायचं आहे व याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे येथे ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे व येथे अजून एक फोटो काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर येथे राईटवरती क्लिक करायचं आहे. राईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपण पाहू शकता इथे राईट या चिन्हाचे चिन्ह दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करून घ्यायची आहे व खात्री करून झाल्यानंतर इथे आपल्याला इथे राईट चिन्ह याच्या कप्प्यावरती क्लिक करायचं आहे. या कप्प्यामध्ये टिक मारायचं आहे व पुढे जावरती क्लिक करायचं आहे. येथे आपल्याला पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे अशा प्रकारे मेसेज येईल. येथे ठीक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे व नंतर इथे आपण पाहू शकता पीक माहिती पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे. पीक माहिती पहा हा ऑप्शन येथे दिलेला आहे. येथे पाहू शकता पीक माहिती पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे. पीक माहिती पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपण जी पिकाची माहिती नोंदवली आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. येथे आपण 48 तासाच्या आत याच्यावरती जे आपलं काही चुकलं असेल तर दुरुस्तीही करू शकता. दुरुस्त करावरती क्लिक केल्यानंतर आपण दुरुस्तीही करू शकता किंवा आपल्याला 48 तासाच्या ती माहिती नष्टही करता येऊ शकते व डबलही फॉर्म भरता येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण ई पीक पाहणी करू शकता.